मग सुरुवातीला अडचणी अशा आल्यात की फार त्यावेळची माझी परिस्थिती गंभीर होती. IMS कॉलेजमध्ये असताना तर मी माझ्या व्यवसायासोबत शिक्षण घेऊन घेतलं, पण जेव्हा मी खऱ्या अर्थानं पत्रकारितेमध्ये आलो तेव्हा सुरुवातीला मला 1 रुपयाचंही उत्पन्न त्या चॅनलमधून नव्हतं. आणि मी असा व्यवसाय करायचो की मी चॅनलमध्ये पत्रकारिता करतो म्हणून मला तो व्यवसाय सोडावा लागला. म्हणजे तो व्यवसाय मी करू शकत नव्हतो, माझ्या प्रोफेशनलला तो योग्य वाटत नव्हता. त्याच्यामुळे तो व्यवसाय सोडल्यानंतर मी पूर्ण शून्य झालो. माझी आवक जी होती ती पूर्ण शून्य झाली. आणि माझ्यासमोर सगळ्यात गहन प्रश्न आणि कठीण जे अडचणी होत्या त्या म्हणजे होत्या इन्कम ऑफ सोर्स, म्हणजे उत्पन्न माझं 1ही रुपयाचं नव्हतं. आणि त्याच्यामुळंच ह्या सगळ्या स्ट्रगलच्या गोष्टी होत गेल्या आणि हे अनुभव आहेत, त्याच्यामुळं स्ट्रगल करता करता समोर आलो. आणि आज सगळं मी सांगितलेलं आहे की बऱ्यापैकी उत्पन्न माझं आहे. वरुड मोर्शी तालुक्यातलं पहिल्या क्रमांकाचं न्यूज चॅनल माझं आहे. 30,000 यूट्यूबवरती सबस्क्रायबर आहेत. इंस्टाग्रामवरती जवळपास 18,000पर्यंत फॉलोअर्स आहेत. एका दिवसाला 40,000 ते 50,000 लोक माझ्या बातम्या बघतात. आणि आज माझे सगळे जे आहेत स्वप्न, जवळपास 80% स्वप्न माझे पूर्ण या पत्रकारितेच्या व्यवसायावरती झालेले आहे. नमस्कार. स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट वरुडतर्फे मी आशिका बोरवार सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. पत्रकारिता ही दुधारी तलवार आहे, तसेच तो एक व्यवसाय सुद्धा आहे. आजच्या व्यावसायिक युगात जनसामान्याचा आवाज उठवणारी पत्रकारिता ही तंत्रज्ञानामुळे फारच बदलली आहे. आज सोशल मीडिया म्हणून पत्रकारिता केली जाते, तसेच ती अत्यंत प्रभावशाली सुद्धा ठरत आहेत. ज्यांनी समाज माध्यमांमधून पत्रकारिता करून तसेच नाव लौकिक करून यशस्वी पत्रकारिता करत आहेत, असे अमरावती टुडे न्यूज चॅनलचे संपादक तसेच आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ज्यांनी BA जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमाची पदवी पूर्ण केली आहे, असे युवा पत्रकार म्हणून अविनाश दादा बनसोड हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. नमस्कार अविनाश दादा. नमस्कार. या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर वळूया आपल्या प्रश्नाकडे. तर आपण पत्रकारितेचे करिअर निवडले आहे, या मागचे तुमचे कारण काय आहे? सुरुवातीला पत्रकारिता व जनसंवाद विद्या विभागाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आजपर्यंत मी सर्व नागरिकांच्या मुलाखती घेऊन आलेलो आहोत. आज तुम्ही माझी मुलाखत घेताय यासाठी तुमचं देखील आभार. पत्रकारिता क्षेत्र निवडत असताना माझे बरेचसे फ्रेंड्स होते 12वी झाल्यानंतर की कोणी BCom, ITR, सायन्स त्याकडे वळले. आणि तिकडनं मी बघितलं की खूप मोठी रांग त्या तिकडे आहे, कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामुळं आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि सुरुवातपासूनच लहानपणापासूनच मला बोलण्याची सवय होती, मला आवडायचं ते बोलणं. त्याच्यामुळं मग मी निवडलं की त्याच्यानंतर IMS कॉलेजमध्ये माझी प्राध्यापक खाडे सरांसोबत भेट झाली आणि त्यांनी मला सांगितलं की BHMCमधून तू काय करू शकतो. त्यांनी मला पटवून दिलं की तू BHMCमधून एक उत्कृष्ट पत्रकार होऊ शकतो, स्क्रिप्ट रायटर होऊ शकतो, बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आणि त्याच्यानंतर मी खाडे सरांच्या मार्गदर्शनात IMS कॉलेजमध्ये त्यावेळेला BMC या अभ्यासक्रमाची निवड करून पत्रकारिता क्षेत्रात उतरलो. तर पत्रकारिता हा व्यवसाय आहे, तुम्ही याबद्दल काय सांगाल? नाही, पत्रकारिता हा व्यवसाय नाही. तुम्ही पत्रकारिता आजच्या दृष्टिकोनातून आजचं जर जग बघितलं तर सर्वांना जवळपास पैशाची गरज असतेच. पत्रकारिता हे दोन्ही 50-50 केली पाहिजे, एक व्यावसायिकही आणि समाजाला न्याय देताना नाही. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही पत्रकारिता करत असताना फक्त समाजालाच न्याय देत गेले तर तुमच्या घरात तुम्हाला जेवायला सुद्धा पैसे लागतात, तुम्हाला कुठे न्यूज घ्यायला सुद्धा पैसे लागतात. आणि त्याच्यामुळं व्यावसायिक पत्रकारिता करणं योग्य आहे, मात्र ती 50-50 केली पाहिजे. तर कुठला पण एखादा पत्रकार असेल, तुम्ही आता भावी पत्रकार आहात भविष्यातले, तर हाच विचार करून पत्रकारिता केली पाहिजे की आपण समाजालाही न्याय देऊ शकलो पाहिजे आणि कुठेतरी आपलं देखील जो प्रपंच असतो, घरदार असतो, आपण देखील तितकं सक्षम होऊ शकतो याच्यातून. त्यामुळं 50-50 जर केलं तर योग्य राहील. पत्रकारितेमध्ये कोणते बदल झाले आहे असं तुम्हाला वाटते? हां, पत्रकारितेमध्ये जर आपण बघितलं तर अगोदरच्या काळामध्ये प्रिंट मीडिया म्हणजे वृत्तपत्र यायचे. तेव्हाची जी बातमी राहायची, आजची बातमी उद्याच्या पेपरला यायची, कधी काळी ते परवाच्या दिवशी यायची. आज त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आला आणि आता अलीकडच्या काळामध्ये जे मीडिया आलेला आहे त्याचं नाव आहे डिजिटल मीडिया. डिजिटल मीडिया म्हटल्यानंतर आपण बघू शकतो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब
यावरती पत्रकारितेचे बरेच माध्यम या ठिकाणी सुरू झालेले आहेत. तुम्ही इन्स्टावर स्वतः व्हिडिओ क्रिएट करून तुम्ही लोकांना माहिती देऊ शकता. जसं अलीकडच्या काळात जेव्हा कुंभमेळा भरायचा तेव्हा वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यामधूनच बातमी कळायची. मात्र आज कुठला एखादा तिथला पर्यटक गेल्यानंतर त्याला जर एखादी गैरसोय वाटली तर तो लगेच व्हिडिओ बनवतो आणि लगेच आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरती पोस्ट करतो. त्याच्यामुळं अगोदरच्या काळामध्ये पत्रकारिता फक्त वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, मात्र आता डिजिटल मीडियासोबत सोशल मीडिया देखील आलेला आहे. त्याच्यामुळं पत्रकारच नाही तर प्रत्येक नागरिक देखील आता पत्रकार झालेला आहे. हाच एक बदल पाहायला मिळालेला आहे. आणि सध्याच्या युगामध्ये प्रिंट मीडियाला तर महत्त्व आहेच, मात्र डिजिटल मीडियाला फारसं महत्त्व आलेलं आहे. तुम्ही BA जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, याचा तुम्हाला काय फायदा झाला आहे? मला BAJMC अभ्यासक्रमातून खूप सारा फायदा झालेला आहे. एवढंच नव्हे तर BAJMC हा अभ्यासक्रम मी निवडला तेव्हापासूनच कुठेतरी माझं संपूर्ण आयुष्य बदललेलं आहे. माझे सगळे स्वप्न या कोर्समुळे पूर्ण झालेलं आहे. सांगायचं झाल्यास अगोदर वाटायचं नव्हतं की 10वीमध्ये मला जवळपास 46% आहे. त्याच्यामुळं मला आधीच नागरिकांनी माझ्या घरच्यांनी खसून दिलेलं होतं की तू काहीच करू शकत नाही. त्याच्यानंतर 12th मी MCVC केलेलं आहे. त्याच्यामुळं तेव्हा पण मला नागरिकांनी खचवण्याचंच काम केलं. माझ्या घरच्यांनी देखील नातेवाईकांनी देखील हेच सांगितलं की आता तू फारसं काही करू शकत नाही, तुला एखादा व्यवसाय निवडावा लागेल आणि तू तुझा हे करू शकतो. मात्र BAJMC विभागामध्ये माझ्या पर्सेंटेजला कधीच बघितलं गेलं नाही. माझ्यामध्ये काय स्किल आहे आणि मी बोलू शकतो हे मला कळलं BAJMCमध्ये आल्यानंतर. कारण या BAJMCमध्ये बऱ्याच गोष्टी असतात प्रॅक्टिकलनुसार आपण जसं तुम्ही आज माझी मुलाखत घेताय असं त्यावेळेस मी सुद्धा अनेक जणांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. प्रॅक्टिकलचा भाग आमच्या जवळपास तेव्हा 5 लेक्चर व्हायचे, तर एक लेक्चर आमचा ह्या प्रॅक्टिकलमध्येच असायचा. त्याच्यामुळं त्या लेक्चरनुसार प्रॅक्टिकली नॉलेज, थेरी नॉलेज, इथल्या शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन आणि इथे मिळालेली माहिती या सर्व गोष्टीमधूनच मला कळलं की आपण बोलू शकतो. म्हणून आपण आपल्या स्किलनुसार बातमीचं प्रेझेंटेशन आपण नागरिकांपर्यंत करू शकतो आणि मी ते करायला सुरुवात केली. आज मी खूप यशस्वी झालेलो आहो आणि बऱ्यापैकी चांगलं इन्कम घेतो आहे आणि माझे सगळे स्वप्न जे आहेत ते पूर्ण झालेले आहे, ते म्हणजे पत्रकारितेमुळं. जे नवीन पत्रकार आहे त्यांनी पत्रकारिता कशी करावी, तुम्ही त्यांना काय सांगाल? हां, नवीन पत्रकार बरेच असे विद्यार्थी असतात की ते दुसऱ्याला कॉपी करत असतात. मी एकच सांगेल, सर्वात महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही दुसऱ्याला कॉपी कराल तर तुम्ही जास्त समोर जाऊ शकणार नाही, तुम्ही तिथेच थांबणार. त्याच्यामुळं तुमच्यामध्ये काय आहे ते तुम्ही आधी ओळखायला पाहिजे आणि तुमची पद्धत लोकांना कशी आवडेल प्रेझेंटेशनची, म्हणजे तुम्ही कसं बातमीचं ॲनालिसिस करता हे तुमच्यामध्ये तितकं असलं पाहिजे आणि आपल्या पद्धतीनं आपण ॲनालिसिस करून लोकांना पर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि बातम्या बऱ्याच असतात. आपण जर बघितलं तर शेतात काय पिकवायचं असते, जे बाजारात खपते ते पिकवायचं असते. आपण काही पिकवलं तर ते आपल्याला फायदा होणार नाही. जे बाजारात ज्याची डिमांड आहे ते पिकवायचं असते. तसंच या बातमीचं असते, आपल्या प्रेक्षक वर्गांना कुठला कंटेंट हवा आहे तो ओळखून. जसं आता अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर कुंभमेळा खूप आकर्षण ठरलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही कुंभमेळ्यावर रिसर्च करू शकता, तिथली माहिती देऊन तुम्ही असं पोहोचू शकता. ट्रेंडिंग जो पॉईंट असतो, जसं विधानसभा इलेक्शन आहे, लोकसभा इलेक्शन आहे, मध्ये जर बघितलं तर लॉकडाऊन लागलेलं होतं, अशा ज्या काही डेली कुठल्या ना कुठला एखादा टॉपिक ट्रेंडिंग असतो, या ट्रेंडिंग टॉपिकवर जर तुम्ही व्हिडिओ बनवलेत, तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन त्या विषयावर जर केलं तर मला वाटते त्या बातमीनुसार तुम्हाला जास्त फायदा होईल. आणि ट्रेंडिंग विषयावर जगाला काय हवं यावरच तुम्ही बातमी करायला हवी. तुम्ही पत्रकारिता करिअरची सुरुवात कशी केली? पत्रकारिता करिअरची सुरुवातीला मी IMS कॉलेजमध्ये खाडे सरांच्या माध्यमातून, शिवारे सरांच्या माध्यमातून भरपूर गोष्टी शिकलो. आणि शिकत असतानाच IMS कॉलेजमध्ये BAJMC विभागात जवळपास रोज प्रॅक्टिकलच्या भागानुसार आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्यात येत होत्या. मुलाखत कशी घ्यायची, बातमी कशी लिहायची आणि पत्रकारिता करिअरमध्ये काय काय कुठल्या गोष्टी असतात याचं नॉलेज मला इथूनच प्राप्त झालं. आणि तेव्हाच मला वाटते IMS कॉलेजमध्ये IMS न्यूज हे चॅनल सुरू होतं. लोकल न्यूज ते घ्यायचं. त्यावेळेस लोकल न्यूज घेत असताना बऱ्याच गोष्टी मला IMS न्यूजमध्ये शिकता आल्या. त्याच्यानंतर मी जागृत महाराष्ट्राला
काम केलं आणि मग मला कुठंतरी वाटलं की आपला पुढचा जो संपादक असतो आपल्याला कुठेतरी बंधन असते. आपण दुसऱ्या एखाद्या न्यूज चॅनलमध्ये जर काम केलं, दुसऱ्या संस्थेत एखाद्या काम केलं, एखाद्या कंपनीत काम केलं न्यूज चॅनलच्या, तर आपल्याला खूप बंधन असतात. आपण निवडलेला टॉपिक हा पब्लिश होईल याची गॅरंटी नसते. जे संपादक असतात, मुख्य संपादक असतात. म्हणून मी माझ्या पद्धतीनं कुठला कंटेंट प्रेझेंट करू शकतो यासाठी मग मी ठरवलं की आपण आता स्वतःचं आपलं न्यूज चॅनल सुरू करायचं. आणि त्यावेळेस प्राध्यापक राहुल शिवारे सर, प्राध्यापक अमरदीपजी खाडे सर, प्राध्यापक राजकुमार वानखडे सर आणि बऱ्याच लोकांनी मला त्यावेळेस सहकार्य केलं आणि मी लॉकडाऊनमध्ये माझ्या पत्रकारितेची खऱ्या अर्थानं सुरुवात केली. तर पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणीचा सामना करावा लागला? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे युवा पत्रकारांसाठी, भविष्यातल्या भावी पत्रकारांसाठी. पत्रकारिता क्षेत्र असं आहे की तुम्हाला बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागतो, बराच तुम्हाला स्ट्रगल करावं लागते. स्ट्रगल ते फक्त काही वेळासाठी असते. एकदा जर तुम्ही ते स्ट्रगल पार केलं, म्हणजे त्याला तुम्ही डिफेन्स केलं, तर त्याच्यानंतर तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. सुरुवातीच्या काळात तुम्ही विचारलं की अडचणी, तर लॉकडाऊनसारखा काळ, तुम्हाला आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून पेशंटची माहिती घेण्यासाठी बाहेर जावं लागत होतं. जेव्हा संपूर्ण जग घरात बंद होतं तेव्हा तुम्ही बाहेर होतात, हे एक अडचण. आणि कुठे कुठे जर तुम्ही एखादी बातमीचा टॉपिक असं असते, ह्या इंटरव्ह्यूमध्ये ते सांगायला नाही पाहिजे, पण भविष्यातल्या तुमच्या भावी पत्रकारांना ते कळावं. आपल्या वरुडमध्ये एक मागे प्रकरण झालं डॉक्टरविषयी. त्यावेळेस पत्रकारांची सिच्युएशन काय असते की बातमी लावावं. आता मग बातमी लावायची तर मग कुठून लावायची? एका पेशंटसोबत अन्याय झालेला आहे आणि डॉक्टरसुद्धा म्हणत आहे का मी सुद्धा माझ्या जागेवर बरोबर आहे, माझी सुद्धा यामध्ये चूक नाही. जर तुम्ही त्यावेळेस मी पेशंटकडून बातमी लावली की या दवाखान्यामध्ये या पेशंटसोबत असं असं झालेलं आहे, तर त्यावेळेस सर्व डॉक्टरांनी ते एक दुःख. त्याच्यानंतर मी माझं स्वतःला विचारलं की आपण चुकलो असावं, म्हणून मी डॉक्टरांची बातमी केली. तर त्याच्यानंतर जे पेशंट होते त्यांनी माझा निषेध व्यक्त केला. म्हणजे कधी कधी पत्रकारावरती अशी कंडिशन येते की तुम्ही कुठूनही बातमी करा, कुठल्याही बाजूने करा, तुम्ही त्यामध्ये फसता. त्याच्यामुळं सुरुवातलाच अशा बऱ्याच अडचणी असतात. सुरुवातीला तुम्हाला जाहिराती शोधावं लागते. जाहिरातीची हे सुद्धा एक स्ट्रगल असते. सगळं स्ट्रगल होते, फक्त कंटिन्यू जर आपलं वर्क सुरू ठेवलं, सातत्य जर ठेवलं तर सगळं बरोबर होते. मी एवढंच सांगेल याच्या माध्यमातून की अशा कुठल्या जर तुम्ही अडचणीत फसलात, तुमच्यासमोर जर विचार असला, ती बातमी सोडून द्यायची किंवा ती बातमी दोन्ही बाजूने मांडायची, एवढंच मी सांगेन. तर तुमचे सुरुवातीचे काय अनुभव आहेत? सुरुवातीचे अनुभव म्हटल्यानंतर पत्रकारिता क्षेत्रामध्ये तुम्हाला आता बऱ्याच कंपनी ज्या आहेत त्या पेमेंट्सनुसार पण ठेवतात, पण तुम्ही स्वतंत्र जर पत्रकार आहेत तर तुम्हाला सर्वात मोठी जे तुमच्यासमोर हे असते, तुम्हाला जाहिराती शोधावं लागतात तुमचं चॅनल चालवासाठी. म्हणजे तुम्ही बातमी घेण्यासाठी जाता, इथून तुम्ही जर जरूरला बातमी घेण्यासाठी गेले तर तुम्हाला 100 रुपयाचं पेट्रोल येण्या जाण्यासाठी लागतं. तुम्हाला तुमचा मोबाईल पकडण्यासाठी एक व्यक्ती लागतो, त्याचासुद्धा 200 रुपये रोज. जवळपास तुम्हाला बातमी अपलोड करण्यासाठी काही ॲक्सेसरीज लागतात, मोबाईल आहेत, कॅमेरा आहेत, माईक आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी पैसे लागतात. त्याच्यामुळं सुरुवातीला मला या अडचणी आलेल्या आहेत की जाहिराती सुरुवातीला मिळत नाही. त्याच्यामुळं कुठंतरी ॲडजस्टमेंट करून तुम्हाला सुरुवातीचा तो काळ काढावा लागतो. हाच एक आहे, त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित आहे. पत्रकारिता शिक्षण घेत असताना तुम्ही पत्रकारितेला सुरुवात केली, तर तुमचे त्यावेळचे अनुभव काय आहेत? अनुभव म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टी होत्या. त्यावेळेस जेव्हा शिक्षण मी घेत होतो त्यावेळेस अगोदरपासूनच मी काम करूनच शिक्षण घेतलेलं आहे. माझी परिस्थिती खूप हालाकीची होती, म्हणून मला ते सवय झालेली होती की आपण एका बाजूने काम करायचं आणि सोबतच शिक्षण घ्यायचं. IMS कॉलेजमध्ये देखील तेव्हा मी एक व्यवसायच करत होतो आणि तेव्हा शिक्षण घेत असताना मग सुरुवातीला अडचणी अशा आल्यात की फार त्यावेळची माझी परिस्थिती गंभीर होती. IMS कॉलेजमध्ये असताना तर मी माझ्या व्यवसायासोबत शिक्षण घेऊन घेतलं, पण जेव्हा मी खऱ्या अर्थानं पत्रकारितेमध्ये आलो तेव्हा सुरुवातीला मला 1 रुपयाचंही उत्पन्न त्या चॅनलमधून नव्हतं. आणि मी असा व्यवसाय करायचो की मी चॅनलमध्ये पत्रकारिता करतो म्हणून मला तो व्यवसाय सोडावा लागला. म्हणजे तो व्यवसाय मी करू शकत नव्हतो, माझ्या प्रोफेशनलला तो योग्य वाटत नव्हता.
त्याच्यामुळे तो व्यवसाय सोडल्यानंतर मी पूर्ण शून्य झालो. माझी आवक जी होती ती पूर्ण शून्य झाली आणि माझ्यासमोर सगळ्यात गहन प्रश्न आणि कठीण जे अडचणी होत्या त्या म्हणजे होत्या इन्कम ऑफ सोर्स, म्हणजे उत्पन्न माझं 1ही रुपयाचं नव्हतं. अक्षरशः मला जरूरला बातमी घ्यायला जायचं होतं तर मी 100 रुपये दुसऱ्याकडून उधार घ्यायचो आणि गाडीमध्ये पेट्रोल टाकून, माझ्यासोबत गाडी सुद्धा नव्हती. तर माझ्या घरचे त्यावेळेस मला म्हणायचे, नातेवाईक म्हणायचे की तू आयुष्यभर असंच मोफतच पत्रकारिता करणार आहेत का, मोफतच माईक घेऊन बोलणार आहेत का, की तू समोर काही करणार आहेत, तू हे सोडून दे. मी माझ्या घरच्यांना वेळ मागत होतो कारण मला माझ्यावरती विश्वास होता की आपण काहीतरी याच्यामध्ये करू. तर त्यावेळेस या सर्व संकटातून मी एक मार्ग काढला की मी नाईट जॉब करायचा विचार केला. मग मी आपल्या वरुडमध्ये कलर्स हॉस्पिटल आहे डॉक्टर परीक्षित रामपुरे सरांचं, त्या हॉस्पिटलला मी रात्री सायंकाळी 7 ते सकाळी 10 पर्यंत जॉब करायचो. 10ला मी घरी गेल्यानंतर 11-12 वाजता मी रेडी होऊन माझ्या बातम्या करायचो 6 वाजेपर्यंत. परत मी सायंकाळी 6ला घरी आलो की डब्बा घेतला की परत 7 वाजता मी आपल्या जॉबला हॉस्पिटलला नाईट ड्युटीवरती जायचं. अशा वेळेस जवळपास मला तरी वाटते की मी 6 महिने 2 ते 3 तासाच्या वर कधी झोप घेतलेली नाही. 6 महिने. दुसऱ्या 6 महिन्यात जवळपास मी 1-2 वर्ष तो जॉब केला. तर बऱ्याच अशा स्ट्रगलच्या गोष्टी आहेत, अनुभवाच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर मग मला थोडंफार उत्पन्न मिळालं. मग मी हॉस्पिटल सोडलं. मग त्याच्यानंतर बऱ्याच अडचणी आल्यात. बऱ्याचदा असं झालं की चॅनलमध्ये 3-3 महिने एक बातमी सुद्धा मी अपलोड केलेली नाही आहे, ते म्हणजे उत्पन्नानुसार. आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी मी माझ्या कामामध्ये सातत्य ठेवलं. कंटिन्यू मी कधी कामाला जायचो, राजकाम सुद्धा मी केलेलं आहे, भाजीपाल्याचा व्यवसाय सुद्धा मी केलेला आहे. लॉकडाऊनमध्ये अक्षरशः मी सकाळी 12 पर्यंत टाइम मिळायचा, सगळं मार्केट खुलं राहायचं, तेव्हा मी हातगाडीवरती भाजीपाला विकायचो आणि 12च्या नंतर बातम्या करायचो. हा सुद्धा वेळ आहे. म्हणजे हा सगळा वाईट अनुभव पार केल्यानंतरच सगळं हे मला यश मिळालेलं आहे. मी भावी पत्रकारांना हेच सांगेन की तुम्हाला कुठल्याही अडचणी येत असेल तर त्या अडचणीचा सामना करा आणि तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवा आणि नेहमी जे गुरु तुम्हाला शिकवतात त्यांचा तुम्ही मान सन्मान करून नेहमी दुसऱ्याचं तुम्ही कुठेतरी मार्गदर्शन ऐकून घ्या. त्यावेळेस मला वाटते माझ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की अचानकपणे माझ्या मागे खूप संकट आले. मला सतत फोन करायचे, म्हणजे खाडेसर सरांसारखे, शिवारे सरांसारखे असे गुरु त्यावेळेस सतत संपर्कात राहणं की आज कोणती बातमी करणार आहे, आज काय झालं, आज कुठं कामाला गेला होता, ह्या सगळ्या गोष्टी विचारायच्या. आणि सुरुवातीच्या काळात मी इंटरव्ह्यूमध्ये ते स्पष्टपणे सांगतो, मला त्याची कुठलीही नाही, मी नेहमी अभिमानानं आज देखील त्या सरांची गोष्ट विसरलो नाही की सुरुवातला मला जेव्हा चॅनल सुरू करायला जेव्हा पैसे लागत होते, त्या चॅनल सुरुवात करायला तेव्हा मला खाडे सर, शिवारे सर आणि राजकुमार वानखडे सर या तिन्ही लोकांनी पैशाची आर्थिक मदत केली आणि त्यांचे आभार मी नेहमी मानतो. आणि त्याच्यामुळंच ह्या सगळ्या स्ट्रगलच्या गोष्टी होत गेल्या आणि हे अनुभव आहेत, त्याच्यामुळं स्ट्रगल करता करता समोर आलो आणि आज सगळं मी सांगितलेलं आहे की बऱ्यापैकी उत्पन्न माझं आहे. वरुड मोर्शी तालुक्यातलं पहिल्या क्रमांकाचं न्यूज चॅनल माझं आहे. 30,000 यूट्यूबवरती सबस्क्रायबर आहेत. इंस्टाग्रामवरती जवळपास 18,000पर्यंत फॉलोअर्स आहेत. एका दिवसाला 40,000 ते 50,000 लोक माझ्या बातम्या बघतात आणि आज माझे सगळे जे आहेत स्वप्न, जवळपास 80% स्वप्न माझे पूर्ण या पत्रकारिताच्या व्यवसायावरती झालेले आहे, पूर्ण झाले. तुम्ही आता युवा पत्रकार आहेत, तर तुम्ही BA जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमाबद्दल तुम्ही आमच्या भावी पत्रकारांना काय सांगाल? बरोबर. सध्या जर बघितलं तर आता सुद्धा तेच कंडिशन आहे की जास्त जे आहे कॉम्पिटिशन BCom, सायन्स, बऱ्याच गोष्टीकडे आहे. तो भाग वेगळा आहे की तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला इंटरेस्ट असला पाहिजे. तुम्ही प्रश्न विचारला की BAMCच्या विद्यार्थ्यांना काय सांगाल, तर खूप चांगला कोर्स आहे हा ग्रॅज्युएशन. BA सोबत तुमचं जर्नलिझम होत आहे. ह्या कोर्समध्ये असं आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात गैरसमज असतील की पत्रकारिता क्षेत्रामध्ये फक्त बोलताच आलं पाहिजे, तर हा चुकीचा त्यांचा समज आहे.
पत्रकारिता क्षेत्रामध्ये नोकरीच्या बऱ्याच संधी आहेत। पत्रकारिता क्षेत्रामध्ये तुम्ही स्क्रिप्ट रायटर बनू शकता, म्हणजे तुम्ही बातमी लिहू शकता। जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल तर, तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही माहिती गोळा करायसाठी विविध क्षेत्रातला नॉलेज प्राप्त करू शकता, त्याच्यासाठी देखील जॉब असते। तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग येत असेल तर व्हिडिओ एडिटर तुम्ही न्यूज चॅनलमध्ये बनू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला बोलण्याची आवड असेल तर तुम्ही न्यूज अँकर बनू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला चांगला व्हिडिओ शूट करता येत असेल तर तुम्ही व्हिडिओ शूटर, फोटोग्राफर बनू शकता। आणि त्याच्यासोबतच बऱ्याच गोष्टी आहेत न्यूज चॅनलमध्ये की तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध आहेत। फक्त बोलता आलं म्हणजेच पत्रकारिता नाही, त्याच्यामध्ये बऱ्याचशा संधी आहेत। तुम्ही तुमच्यामध्ये खरं तर ते करण्याची आवड असली पाहिजे, तर तुम्ही काही करू शकता। तुम्ही अमरावती टुडे न्यूज चॅनलचे संपादक आहेत, यामागचा काय उद्देश आहे तुमचा? उद्देश म्हणजे मी ठरवलेला आहे, जवळपास आता तर मी 2च तालुक्यामध्ये काम करतोय, वरुड आणि मोर्शी। सुरुवातीलाच चॅनलचं नाव ठेवत असताना आम्ही वरुड टुडे नाही ठेवलं, अमरावती टुडे ठेवलं, कारण भविष्यात आम्हाला पूर्ण जिल्ह्यात काम करायचं होतं। आता 2 तालुक्यात मी काम केलेलं आहे, मला भविष्यात अमरावती जिल्हा, महाराष्ट्र, संपूर्ण राज्य कव्हर करायचं आहे। आणि राज्याच्या लेवलवरचा कंटेंट बनवून माझ्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी असो, नोकरी करणारे वर्ग असो, काम करणारा मजदूर वर्ग असो, विविध क्षेत्रातल्या नागरिकांना न्याय सुद्धा द्यायचा आहे। आणि माझे स्वप्न देखील मला या अमरावती टुडे न्यूजच्या माध्यमातून पूर्ण करायचं आहे। ते माझं काम नाही, ते माझी आवड आहे आणि ते आवडच माझं मी प्रोफेशनल बनवलेलं आहे। तर हे सर्व काही करताना तुम्हाला कोणाकोणाचं सहकार्य होतं? सुरुवातीला मला सहकार्य तर सगळ्यात आधी मला दिशा जे दाखवली, म्हणजे तू या क्षेत्राकडे वर, तू हे करू शकतो, तर हे प्राध्यापक अमरदीपजी खाडे सर। त्याच्यानंतर शिकत असताना प्राध्यापक राहुल शिवारे सर, प्राध्यापक राजकुमार वानखडे सर, या शाळेच्या सगळे जे प्राध्यापक वर्ग होते त्यांनी मला सहकार्य केलं। आणि त्याच्यानंतर वरुडातली काही विशिष्ट मंडळी आहेत, मी 1-2 जणांची नावे या ठिकाणी घेणार, बाकीच्यांचे नाही घेणार। बरेच मंडळी आहेत, लोकेश भाऊ अग्रवाल आहेत, विक्रम भाऊ ठाकरे आहेत। विक्रम भाऊ ठाकरेंनी मला पहिली ॲड दिलेली होती जाहिरातची, ती म्हणजे 500 रुपयाची। माझ्या मनात खूप कॉन्फिडन्स माझा लो झालेला होता की आपण आता ॲड मागायची, आपलं काही उत्पन्न 0 आहे, मग आपण आता चॅनल कसं चालवायचं। तर मी सहजासहजी विक्रम भाऊ यांच्या कॉलेजमध्ये शिकत असतानाच विक्रम भाऊ सोबत माझा संपर्क होता आणि ते मला ओळखायचे, त्याच्यामुळे मी पहिला जो मेसेज माझा जाहिरातचा कोणाला जर मागितला असेल तर विक्रम भाऊंना, आणि त्यांनी मेसेज टाकल्यानंतर 1 मिनिटामध्ये तो सीन करून मला होकार दिला आणि तिथून माझा कॉन्फिडन्स वाढला की आपल्याला जाहिरात मिळू शकते। त्याच्यानंतर लोकेश भाऊ अग्रवाल आहेत, त्यांनी मला प्रथम ते L साइज कॉर्नर जाहिरात असते ते दिली। त्याच्यामुळे या ज्या सर्व लोक आहेत, वरुडातले विशिष्ट मंडळी आहेत, यांनी मला सहकार्य केलं आणि त्याच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो। माझ्या घरच्यांनी सुद्धा नंतर मला भरपूर सहकार्य केलं, सर्वांनीच सहकार्य केलं। आणि मी एकच गोष्ट सांगेल, जेव्हा तुम्ही स्वतः काहीतरी करायला लागतात, त्यानंतर तुम्हाला यश मिळत राहते, तेव्हा सर्वजण तुमच्या आजूबाजूला तुम्हाला मदत करतात आणि देव सुद्धा तुमची साथ देते। फक्त तुम्ही करत राहिलं पाहिजे, काम सातत्य ठेवलं पाहिजे, तुम्ही मेहनत करत राहा, देव तुम्हाला समोरचे रस्ते जे आहेत ते स्वतःहून दाखवतात। तर आपण जाहिरात हा व्यवसाय कसा करू शकतो? जाहिरात व्यवसाय करत असताना तुम्ही फक्त जाहिरात मागायला गेलात, तुम्हाला जाहिरात दिली असं होणार नाही। तुम्हाला आधी लोकांच्या मनामध्ये जागा निर्माण करावं लागेल की मी काय, तुम्हाला दाखवावं लागेल की माझ्याकडे प्रेक्षक वर्ग किती आहे आणि मी या इतक्या प्रेक्षकांपर्यंत तुमची जाहिरात पोहोचवणार। मग जाहिरात मिळाली, तुमचे प्रेक्षक आहेत म्हणजे होत नाही। जाहिरात पोहोचवण्यासाठी तुम्हाला पाहिजे बातमी, म्हणजे कंटेंट। आणि हेच आहेत की तुम्हाला बातम्या ज्या आहेत, ज्या लोकांना आवडतात, प्रेक्षक वर्गांना, त्या बनवावं लागेल आणि त्या जाहिरात बातम्याच्या माध्यमातून तुम्ही जाहिरात नागरिकांपर्यंत पोहोचू शकता। आधी तुम्हाला नागरिकांच्या मनात तुमचं नाव तुम्हाला मोठं करावं लागेल, चॅनलचं किंवा तुमचं। सर, न्यूज चॅनल चालवताना आर्थिक प्रयोजन कसं करावं लागतं? खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे। न्यूज चालवत असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला असतात की त्याचा खर्च असतो। तुमचं जर न्यूज स्टुडिओ असला तर त्याचं भाडं असते, तुमचा कॅमेरामॅन असला तर त्याचा पगार असतो आणि तुमचं सुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी असतात। आणि त्याचं आर्थिक जे नियोजन असतं ते जाहिरातीवरती चालतं। म्हणजे कुठलीही न्यूजपेपर एजन्सी असो, न्यूज चॅनल असो, डिजिटल मीडियामधलं एखादा प्लॅटफॉर्म असो, या सर्व गोष्टींचा
आर्थिक सोर्स आणि ते चालण्याची जे त्याचा बेस आहे हा जाहिरात आहे. तर तुम्ही हे सगळं चालत असतं जाहिरातीवरती. तुमच्या बातमीमध्ये तुम्ही जाहिरात दाखवता, त्यावरती तुम्हाला त्या जाहिरातचे पैसे मिळते. त्याच्यानंतर दुसरा त्याचा सोर्स असतो पेड न्यूज. पेड न्यूज म्हणजे असं नाही की काही सुद्धा तुम्ही दाखवू शकता. एखादा शॉप आहे, त्या शॉपमध्ये एखादं काहीतरी 3-4 दिवसांचा ऑफर आहे, एखादी कंपनी आहे, त्याचं एखादं मोठं एक्झिबिशन आहे, या एखाद्या कंपनीचा आपण जेव्हा प्रोमोट करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून, त्याला म्हणते पेड न्यूज. त्या पेड न्यूजमधून तुम्ही आर्थिक उत्पन्न घेऊ शकता. ते देखील त्याच्यावरती देखील त्या न्यूज चॅनलचा आर्थिक सोर्स चालतो. आणि ज्या कुठल्या पॉलिटिक्समधल्या तुम्ही बातम्या करत असता, सगळ्या करत असता, आता शहरी भागातलं मला माहिती नाही, पण ग्रामीण भागात तालुका लेवलवर, जिल्हा लेवलवर पत्रकारितेमध्ये पॉलिटिक्स लोकांच्या ज्या आपण बातम्या करतो वर्ष, सर्व आर्थिक नियोजन चालत असतं. तुम्हाला कोणत्या क्षेत्रातले पत्रकारिता करायला आवडतात? बऱ्याच मी एकटा चॅनलमध्ये असल्यानंतर सगळ्या क्षेत्रातला मला बातम्या करावं लागतात. पण मला राजकीय पत्रकारिता करताना खूप आवडते. राजकीय पत्रकारिता करत असताना आपण जनतेला न्यायसुद्धा देऊ शकतो आणि जनतेपर्यंत तो राजकीय जो लीडर असतो तो कसा आहे हे सुद्धा आपण ते प्रेझेंट करू शकतो. आणि राजकीय पत्रकारिता करण्यानं मला आवडते. आणि त्याच्यासोबत समजून घेतलं तर सध्याच्या या युगामध्ये ट्रेंडिंग क्राईम न्यूजला जास्त व्ह्यूज येतात, त्याच्यामुळं क्राईम न्यूजमध्ये सुद्धा मला इंटरेस्ट आहे. सर, तुमच्या मते पत्रकारितेत कोणकोणते कौशल्य आवश्यक आहे? मला तर वाटते की सर्वात आधी पत्रकारिता करत असताना स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असणं आवश्यक आहे. कारण एखादी बातमी घ्यायला जर आपण गेलो तर तिथे पोलीस असते, तिथे डॉक्टर्स असतात, तिथे म्हणजे एखादा ॲक्सिडेंट झाला तर तिथे पोलीस असणं आवश्यक आहे. तुम्ही त्या पोलिसाला भिले नाही पाहिजे, तुम्ही त्यांना माहिती विचारू शकले पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये स्वतः आत्मविश्वास असला पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे, तुम्ही लीडर असलाच पाहिजेत की तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. आणि त्याच्यानंतर तुमच्यामध्ये कुठल्याही गोष्टीची माहिती गोळा करण्याची ओढ असली पाहिजे. कुठलं म्हणजे पत्रकारिता करत असताना पत्रकार म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये एक तो किडाच असतो की कुठल्याही गोष्टीचं तो ॲनालिसिस करतो. मी इथे बसलेलो आहोत, मी विचार करतोय की या ठिकाणी हे बेंचच्या 4 लाईनीस का लागल्या आहेत, म्हणजे त्याच्यावरती विश्लेषण, म्हणजे एखाद्या टॉपिकवरती आपण कुठून विश्लेषण करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तो अंगचाच आपल्यामध्ये असते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की कॉन्फिडन्स असणं फार महत्त्वाचं आहे. आणि कॉन्फिडन्स असला तर इतर सहजच गोष्टी तुम्ही करू शकता. कुठल्या क्षेत्रात करिअर घडवणं योग्य राहील? सध्या जर बघितलं तर दोन्ही क्षेत्राला तितकंच महत्त्व आहे. प्रिंट मीडियाचे वाचक आजही ग्रामीण भागापर्यंत आहेत, सर्वच ठिकाणी आहेत. आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सुद्धा प्रेक्षक वर्ग आहेत. तुमच्यामध्ये काय आहेत, तुम्ही लिखाण जर चांगलं करू शकता तर तुम्ही प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, आता प्रिंट मीडियाच ई पेपरमध्ये कन्वर्ट झालेला आहे. म्हणजे उद्या निघणारा पेपर व्हॉट्सअपवरती आजच येऊन जातो, गुगलवरती आजच येऊन जातो, म्हणजे तोही डिजिटल झालेला आहे. त्याच्यामुळं सध्याच्या इंटरनेटच्या युगामध्ये जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल तर तुम्ही प्रिंट मीडियाच्या माध्यमातून डिजिटल तो पेपर झालेला आहे, ई पेपर, त्याच्यावर लेखन करू शकता. तुम्हाला जर बोलता येत असेल, तुम्हाला प्रेझेंटेशन स्किल असेल, तुमच्यामध्ये व्हिडिओ एडिटिंगचे स्किल असेल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा करिअर घडवू शकता. दोन्ही समान आहे, तुम्हाला तुमच्यावरती ते डिपेंड आहे, तुमच्यामध्ये काय आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कोणकोणते टूल्स आहे? तुम्ही जर स्वतंत्र पत्रकारिताच्या माध्यमातून ब्लॉगर बनायचं आहे तर तुम्हाला एक मोबाईलची आवश्यकता आहे. आणि मोबाईल नंतर तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मोठ्या चॅनलमध्ये जर काम करत असतात तर तिथे PC असतो, कॅमेरा असतो, लॅपल माईक असतो, कॉर्डलेस माईक असतो, सगळ्या गोष्टी असतात. तिथे व्हॅन सुद्धा असते एक इंटरनेटची, त्या सुद्धा असतात. तुम्हाला जर स्वतंत्र जर एखाद्या ठिकाणी जाऊन प्रेझेंटेशन करायचं आहे तर तुम्हाला फक्त एका स्मार्टफोनवर देखील तुम्ही आजकाल न्यूज कव्हर करू शकता, एखादा व्लॉग बनवू शकता. त्याच्यामुळे स्मार्टफोनमध्ये सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही करू शकता. तर BA जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमानंतर करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? बऱ्याच संधी आहेत. न्यूजपेपर जर आपण बघितला तर न्यूजपेपरमध्ये फक्त लिखाण करणारा पत्रकार नाही, गावाच्या ठिकाणी गावची बातमी लेखन करून तो ऑफिसला पाठवतो. तिथे एक संपादक त्या बातमीला चेक करतो. त्याच्या अगोदर एक ते बातमी लिहिणारा एक
पत्रकारच असतो, त्याच्यानंतर संपादकाच्या नंतर बरीचशी त्याच्या मागे शेकडो लोकांची टीम असते. तसंच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये न्यूज अँकर, त्याच्यासमोर असणारा तो व्हिडिओ शूटर, कॅमेरामॅन, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक सगळ्या ज्या टेक्निकली गोष्टी पाहतात तो एक असतो, स्क्रिप्ट रायटर असतो. सगळ्या बऱ्याच न्यूज पेपर राहो की न्यूज चॅनल राहो, त्याच्यामध्ये शेकडो लोक असतात. 2 लोकांमुळे बातमी होत नाही. आणि त्याच्या पलीकडे पत्रकारिता क्षेत्रामध्ये BA JNC केल्यानंतर हे 2च क्षेत्र नाही, तर आज जर बघितलं तर प्रत्येक कंपनीचं सोशल मीडियावर आपलं एक पेज आहे, प्लॅटफॉर्म आहे. प्रत्येक वरुडमधलं एखादा शॉप जरी बघितलं तर त्याचा सुद्धा इंस्टाग्रामवर ID आहेत. मग ह्या सगळ्या हँडल कुठून होतात? तर याचं सुद्धा नॉलेज तुम्हाला BA JNC मध्ये मिळते. म्हणजे डिजिटल मीडिया, सोशल मीडिया कसा हँडल करायचा हे सुद्धा संधी आहेत. आणि मोठ्या कंपन्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये PRO असो, गव्हर्नमेंट जॉबमध्ये सुद्धा बऱ्याच संधी आहेत. बऱ्याच संधी आहे. तुम्हाला कशामध्ये करिअर घडवायचं आहे हे महत्त्वाचं असते.